नाशिक शहरातील वृक्षतोडींवरून अनेकदा आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि पर्यावरण प्रेमीचा तीव्र विरोध झाल्यानंतरही अनधिकृत वृक्षतोडींचा प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे। सिडकोतील शुभम पार्क परिसरात एका माजी नगरसेवकांच्या कार्यालयासमोरील प्लॉटवरील बहरलेले नारळाचे झाड मंगळवारी भरदिवसा क्रेनच्या सहाय्याने तोडण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। तपोवन परिसरातील वृक्षतोडींविरोधात मोठा संघर्ष झाल्यानंतर शहरात वृक्षतोडींवर काही प्रमाणात लगाम लागल्याचे चित्र होते। मात्र शुभम पार्कमधील या घटनेने महापालिकेच्या वृक्ष संवर्धनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार झाड तोडताना कोणतीही माहिती फलक लावण्यात आला नव्हता। संबंधित वृक्षतोडींसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची विधिवत परवानगी घेण्यात आली होती का, की नियमांचा केराची टोपली दाखवत हा प्रकार करण्यात आला, असा सवाल आता उपस्थित होत आहे। बांधकामासाठी प्लॉट मोकळा करण्याच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी झाडांची बेकायदेशीर कत्तल होत असल्याच्या तक्रार यापूर्वी समोर आल्या आहेत। त्यातच माजी नगरसेवकांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याने संशय अधिकच गडद झाला आहे। कायदा सर्वांसाठी समान आहे की काहींसाठी वेगळा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। पर्यावरण प्रेमींनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तसेच नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। आता सर्वांचे लक्ष महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे लागले आहेत। या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार की हे प्रकरणही इतर अनेक प्रकरणांसारखे दडपले जाणार, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।